मित्रांनो, आपण सगळेच आपल्या आयुष्यात काही ना काही धन शोधत असतो. कधी पैशाचं, कधी सोन्याचं, कधी सुखाचं. पण खरं गुप्त धन कुठे आहे हे आपल्याला माहीत असतं का? आज मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे. गुप्त धन, जे आपल्याला कष्टाचं खरं महत्त्व शिकवते. एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. नाव होतं रामशास्त्री. तो खूप सरळ, साधा, प्रामाणिक आणि खूप मेहनती माणूस होता. त्याचा विश्वास होता की कष्ट जर केले तर कष्टाला फळ नक्की मिळते. त्याचं आयुष्य म्हणजे शेती आणि कष्ट. तो त्याच्या शेतात खूप कष्ट करायचा. कष्ट करून आपले पीक आणायचा. तो खूप समाधानी होता. पण त्याला एक दुःख होतं. त्याचे 3 मुलगे, गोविंद, माधव आणि शंकर. तिघेही खूप आळशी, कामचुकार आणि हट्टी होते. रामशास्त्री रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधी शेतात जायचा आणि घरी येऊन मुलांना उठवायचा. "ए गोविंदा, उठा रे, सूर्य उगवलाय, शेतात जायचं आहे, शेतात खूप कामे आहे." पण गोविंद पांघरून घेऊन डोक्यावर ओढायचा आणि म्हणायचा, "अहो बाबा, थोडं झोपू द्या ना, आज खूप थकलोय." रामशास्त्री माधवला उठवायला गेल्यावर माधव म्हणायचा, "आज नाही बाबा, उद्या जाऊ, शेत पळून थोडं जाणार आहे का?" आणि शंकरला उठवायला गेल्यावर शंकर तर म्हणायचाच, "आम्ही आता काम करणार नाही, आमचं नशीबच नाही, आम्ही आता आराम करणार." मुलांचं बोलणं ऐकून रामशास्त्रीचं मन नाराज व्हायचं. तो विचार करायचा, माझ्यानंतर या शेताचं काय होईल? असा बराच काळ गेला. रामशास्त्री वृद्ध झाला. एक दिवस तो गंभीर आजारी पडला. मुलं त्याच्या भोवती बसली होती. त्याची काळजी घेत होते. त्याला औषध पाणी करत होते. एक दिवस 3 मुलांनी त्याला विचारलं, "बाबा, काही शेवटचं सांगायचं आहे का?" रामशास्त्रीने थरथरत्या आवाजात म्हटलं, "मुलांनो, मी आयुष्यभर या शेतासाठी कष्ट केले, पण आता माझं आयुष्य संपत आलंय. लक्षात ठेवा, या शेतात मी गुप्त धन पुरलं आहे." रामशास्त्रीचं बोलणं ऐकून मुलांच्या डोळ्यात चमक आली. "कुठं बाबा, कुठे पुरलं आहे?" रामशास्त्री थोडासा हसला आणि म्हणाला, "सगळ्या शेतभर, पण ते तेव्हाच मिळेल जेव्हा शेतात कोणी कष्ट करेल." आणि एवढं बोलून त्याने डोळे मिटले. रामशास्त्रीचं आयुष्य संपलं. 3 मुले बाबासाठी खूप रडले. रामशास्त्रीचा अंत्यविधी केला. दुसऱ्याच दिवशी 3 मुलांनी शेतात फावडी, कुऱ्हाडी घेऊन काम सुरू केलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेत खोदत राहिली. "इथे असेल का सोनं? नाही नाही, त्या झाडाजवळ असेल." असं करत करत त्यांनी सगळं शेत खणून काढलं. पण कुठेच सोनं, चांदी, मोती, माणिक सापडलं नाही. शेवटी थकलेले ते 3 बसले. माधव रागाने म्हणाला, "बाबांनी खोटं सांगितलं. कसलं गुप्त धन?" गोविंद म्हणाला, "नाही रे, कदाचित आपण अजून शोधलं नाही. आपण अजून सापडायला हवं." त्याच क्षणी पाऊस सुरू झाला. शेतात नांगरलेली जमीन ओलसर झाली आणि काही दिवसांत त्या शेतात इतकं सुंदर पीक आलं. ते बहरलेलं पीक बघून तिघेही खूप आनंदी झाले. कारण त्यांनी पहिल्यांदा शेतात कष्ट केले होते. हे त्यांच्या कष्टाचं पहिलं पीक होतं. संपूर्ण शेतात धान्याची सोन्यासारखी शेती लहरू लागली. गावात सगळे म्हणू लागले, रामशास्त्रीची मुलं आता मेहनती झाली. आणि 3 मुलांच्या लक्षात आलं की बाबांनी बरोबर सांगितलं होतं. मुलं आनंदाने म्हणाले, "अरे, हेच तर गुप्त धन होतं. बाबांनी सोनं नव्हे, मेहनतीचं बियाणं आपल्यात पेरलं." त्या दिवसानंतर तिघेही रोज सकाळी शेतात जायचे. संध्याकाळी घरी येऊन आनंदाने सोबत बसायचे. त्यांच्या घरात सुख समृद्धी आली. शेतात सोनं नव्हतं, पण धान्य सोन्यासारखं झळकत होतं. त्यांना समजलं, खरा खजिना आपल्या हातातच असतो, आपल्या मेहनतीत. मित्रांनो, आजही आपण सगळे काहीतरी शोधत असतो. थोडा अधिक पैसा, थोडा अधिक सुख. पण रामशास्त्रीसारखा विचार केला तर गुप्तधन आपल्या घामातच आहे. जो मेहनत करतो त्याला देव कधी रिकामं ठेवत नाही. आपल्या हाताचं श्रम, आपला प्रामाणिकपणा हेच आपल्या आयुष्याचं खरं गुप्तधन आहे. म्हणूनच म्हणतात, कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. मेहनतीतच माणसाचं भाग्य दडलं आहे. आणि म्हणून मी म्हणते, गुप्तधन कुठे बाहेर नाही, ते आपल्या आत आहे. आपल्या हातात, आपल्या श्रमात आणि आपल्या विश्वासात. आपण कष्ट केले तर आपल्या मेहनतीला फळ नक्की मिळते. मित्रांनो, ही होती गुप्तधनाची रहस्यमय कथा. कथा आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.